हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हाही ब्लॉग आहे गोव्याचा आणि तुम्ही माझे मागचे व्हिडिओज पाहिले नसतील गोवा सिरीजचे तर सुरुवातीलाच मी सांगते की नक्की जाऊन पहा. खूप इंटरेस्टिंग आणि खूप छान असे आहेत. तर द ललित हॉटेल गोवा गोल्फ अँड स्पा इथला आपण आज ब्रेकफास्ट पाहणार आहोत. तर हा व्लॉग खरंच पाहण्यासारखा आहे की या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट कसा असतो आणि हे आयुर्वेदिक तेल आहे याने स्पामध्ये कशामध्ये मसाज करतात स्पामध्ये इथल्या. तर त्याची ॲड आहे ही. आणि हे पहा, आता मी हे ताट तुम्हाला दाखवते का तर मी व्हिडिओ इथूनच सुरू केलेला आणि मी वाफल खातीये. त्याच्यानंतर खूपच छान असा ब्लॉग आहे की सगळ्याच हॉटेलमध्ये मोस्टली मोठ्या हॉटेलांमध्ये असं ब्रेकफास्ट आपल्याला असतं त्यांच्याकडून. ब्रेकफास्ट फ्रीचा असतो म्हणजे त्यांच्याकडून. आणि मग अशा प्रकारे पहा, आता हा मी ब्रेकफास्ट एक दिवशी शूट केलेला. तर अशा प्रकारचा आहे. तर आपण सुरुवात करूयात. करीत आहे सांबर आणि ॲज युजल प्रत्येक हॉटेलमध्ये कोणाला काही आवडू अगर ना आवडू, कारण की कोणी BP शुगर डायबिटीज कुठलेही पेशंट असू द्यात त्यांना इडली ही चालते. त्याच्यामुळे मोस्टली सगळ्या हॉटेलमध्ये इडली ही प्रेफर करतात आणि इडली लहान मुलेही खाऊ शकतात म्हणून असते. त्याच्यानंतर कॉर्नफ्लेक्स वगैरे आहेत आणि त्यानंतर कॉर्नफ्लेक्समध्ये तुम्ही काय खाता त्यानुसार तिथे कंटेनर्स ठेवलेले आहेत. इथे काय होतं, चहा कॉफी नाही, इथे दूध होतं, मिल्क होतं इथे. आता खूप दिवस झाले गोव्याला जाऊन, जवळपास महिना होत आला, त्याच्यामुळे मी विसर पडला आहे. परंतु लेट व्लॉग टाकलेला आहे, परंतु अतिशय सुंदर असा व्लॉग आहे, पाहण्यासारखा आहे. नक्की पहा आणि आनंद घ्या. आणि हे काय आहे, चिकन सलीम वगैरे आहे. सलीम असं काहीतरी आहे जे मी खाल्लेलं नाही आहे. आणि इथे सलाद आहे. तर इथे ना सगळ्या प्रकारचे लोक असतात, म्हणजे फॉरेनर वगैरे, बाहेरचे वगैरे, सगळ्या देशातली वगैरे कुठली लोक असतात. त्याच्यामुळे त्यांच्यानुसार मग ते ब्रेकफास्ट तसा प्रिपेअर करतात. सलाद वगैरे आहे. चीजचे काही प्रकार आहेत जे मी नाही खाल्लं. चीज प्लॅटर आहेत हेही मी नाही खाल्लं. शेवटी आपण किती कुठल्याही हॉटेलमध्ये जा, इडली डोसा आणि याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत आपण जास्त काही एन्जॉय करू शकतो. आम्ही तरी नाही, म्हणजे आमची फॅमिली तरी नाही. इथे ज्यूसचे होते, मिल्कशेक ज्यूस होतं आणि वॉटरमेलन स्ट्रॉबेरी ज्यूस आणि मिल्कशेक होतं, कोल्ड कॉफी होती आय थिंक. त्यानंतर इथे आहे चहा कॉफी मसाला चाय. तर यांचा मसाला चाय मी पिला, खूप छान होता, मस्त होता. आणि कितीही मोठा ब्रेकफास्ट असू द्या फ्रेंड्स, पण सुरुवात ही चहानेच करावी लागते. काय म्हणतात त्याला, हॅशटॅग इंडियन लोक म्हटलं तरी चालेल. तर मी सुरुवात तर चहानीच करते आणि मग बाकीची सुरुवात करते काय जे खायचं आहे. इथं तर वॉफलचं सेक्शन होतं, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लहान मुलांसाठी किड्स सेक्शन म्हटलं तरी चालेल. किड्ससाठी स्पेशल होतं हे. वॉफल्स ते बनवून देत होते आणि लेडी खूप छान होते त्या ज्या होत्या त्या मॅम, खूप सुंदर त्यांनी आर्मीसाठी वॉफल बनवलेलं आणि अशा प्रकारचं होतं. आणि हे मुलं वगैरे सगळं काही फिरत आहेत आणि मॉर्निंग टाईम होता, सगळे आपल्या नाईट ड्रेसमध्ये वगैरे, त्याच्यामुळे जास्त काही शूट नाही केलं, म्हणजे असं प्रॅक्टिस वगैरे असं. तर इथं ब्रेडचे टाईप्स होते, जे बेकिंगचे टाईप्स होते, इथं काय 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 होते. तर अशा प्रकारे होते बनाना केक वगैरे, बरंच काय काय केक असं. त्याच्यानंतर बटर होतं, त्याच्यानंतर सॉस वगैरे होता. त्याच्यानंतर इथे अगेन ब्रेड होते, साराडो ब्रेड जो नवीन खातात ना आजकाल, खूप त्याचा ट्रेंड आला आहे पहा, तोही ब्रेड ऑफकोर्स इथे असणारच. तर अशा प्रकारे होतं. जॅम वगैरे, वेगळ्या फ्लेवरचे जॅम वगैरे होते, टोस्टर वगैरे होतं आणि इथं लाईव्ह किचन होतं. तर त्यांना जे काही तुम्हाला हवं आहे तसं प्रिपेअर करून ते देत होती. इथं बॉईल्ड एग होतं. ऑब्वियसली मला वाटतं माझ्यासाठीच ठेवलेलं आहे. का तर मी बॉईल्ड एग खूप खाते, म्हणजे मला रोज एक बॉईल्ड एग लागतंच. आणि त्याच्यानंतर एक चिकन सॉसेजेस होतं, जे फक्त आमच्या अन्वी खाते, तिलाच आवडतं, बाकी आमच्या घरात कोणालाही सॉसेजेस आवडत नाही. आणि हे ग्रिल फिश आहे जे ॲक्च्युली त्या दिवशी संडे होता, तर मग मी घेतले होते, छान होते हे ग्रिल फिश. ब्रेकफास्टला कोण खातं तुम्ही म्हणाल, पण छान लागतात, ट्राय करा. इथं पोटॅटो होते. त्यानंतर ॲज युजल जे सगळ्या असतात हॉटेलमध्ये ते काउंटरला. इथं त्याच्यानंतर जे स्टफ टोमॅटोज असतात, आता हे मी कधीच नाही खाल्लेले बरं का आत्तापर्यंत. हे बीन्स होते, हे बीन्स पण बेक्ड बीन्स म्हणतात ना, ते पण मी कधीच नाही खाल्लेले. तर ज्या गोष्टी आपण कधीच खात नाही त्या मला नाही आवडत खायला, टेस्ट करायला पण नाही आवडत, ट्राय करायला पण नाही आवडत ॲज युजल. त्याच्यानंतर इथे ना हे होतं व्हेज ग्रेट, काय ते पास्ता, फक्त पास्ता सोडून पास्ताचं जे सॉस असतं ते होतं, म्हणायला हरकत नाही. आणि इथं नूडल्स होते. तर नूडल्स छान होते. आता भरपूर मुलं होते हॉटेलमध्ये स्टे केलेले, त्याच्यामुळे मुलांसाठी ॲज युजल आलू पराठा पण होता आणि मुलांसाठी ते नूडल्स होते, छान होते. संपत तसे गरमागरम ते सर्व करत होते सगळ्यांना.
त्यानंतर इथे ना एक सिंधी फॅमिली आली, तर त्यांच्यासाठी ना त्यांनी असं बनवलेलं दाल पकवान होतं. असं होतं म्हणजे सगळ्या स्टेटमधले ते पाहतात किती क्वांटिटीचे लोक वगैरे आलेले आहेत, तर त्यानुसार ते ब्रेकफास्ट बनवतात. आणि अशा प्रकारे छोले, दाल पकवानची ही छोले होती, दाल पकवानची दाल एक वेगळी होती, छोलेपुरी होती. त्यानंतर हे काय आहे बरे, हे होतं तडका इडली होती. अरे इच्छा तर माझी खायचीच राहिली. इथे मग डोसा, उत्तप्पा, पराठा वगैरे जे काय आहे ते गरम देत होते. त्याच्यानंतर हा मालपोहा होता. हा पण आय थिंक मी नाही ट्राय केला हा मालपोहा. त्यांच्याकडे एक लोकी गुलाबजामुन होते, खूप छान होते बरं का. लोकीचे गुलाबजामुनचा एक स्वीटचा प्रकार होता, तो दुसऱ्या दिवशी होता आय थिंक. मी एकच दिवसाचं फक्त ब्रेकफास्ट शूट केलेलं आहे, बाकी दिवसांचे मी नाही केले. आता खूप ऑकवर्ड फील होतं, असं काही छान नाही वाटत फील करायला, म्हणजे व्हिडिओ काढायला प्रत्येक वेळी. आणि हे पकोडे होते, पकोडे अतिशय अमेझिंग होते. त्यानंतर हे ब्रेड पिझ्झा, म्हणजे वेगळंच काहीतरी त्याला नाव होतं. हे मिक्स व्हेज पकोडे होते. त्यानंतर हे तुम्ही पाहू शकता, हे असं पिझ्झा टाईप होतं, हे पण छान होतं, टेस्ट मस्त होतं. आणि त्याच्यानंतर हे असं लाईव्ह काउंटरमध्ये त्यांनी चटणी आणि हे ठेवली होती, रेड चटणी आणि ग्रीन चटणी. आणि तुम्हाला पाहिजे ती तुम्ही बनवून खाऊ शकता, म्हणजे ऑर्डर देऊन घेऊ शकता बनवून. एग ऑमलेट वगैरे, चीज ऑमलेट, मसाला ऑमलेट, असे सगळे काही तिथे प्रकार होते. तर तुम्ही ना, आम्ही ना रॅडिसन ब्ल्यू अहमदाबादचं, त्यानंतर असे बरेचसे हॉटेल आम्ही इंदोरचे वगैरे एक्सप्लोर केले. तिथं खूप सारा ब्रेकफास्ट म्हणजे आपल्याला मिळतोच फ्रीमध्ये. तर छान असं ब्रेकफास्ट करण्याची हॉटेलांमध्ये मज्जाच काही वेगळी असते. भले तुम्ही डिनर किंवा लंच हॉटेलमध्ये करा, पण जो ब्रेकफास्ट करण्याची जी मजा असते ना, ती काही औरच असते. जेव्हा आपण कुठल्याही हॉटेलमध्ये जातो फिरण्यासाठी, फिरायला जातो. आम्ही गणपतीपुळेचं एक नक्षत्र हॉटेल आहे, ते पण अतिशय छान होतं, म्हणत होतं म्हणजे ब्रेकफास्ट. त्यानंतर रॅडिसन ब्ल्यू छान होतं. आपल्या इथं कोर्टयार्ड मेरिएट, JW मेरिएट, तिथे पण ब्रेकफास्ट ना अशा प्रकारचा अतिशय अमेझिंग मिळतो, खूप छान मिळतो. मी त्याचं कधी शूट नाही केलं, पण आत्तापर्यंत म्हणजे आम्ही पुण्यामध्ये कोर्टयार्ड मेरिएट, त्याच्यानंतर आपलं JW मेरिएटला ब्रेकफास्ट, डिनर अशा प्रकारचा खूप छान असतो. धन्यवाद.